आपल्यासोबत आमदार रवी राणा आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। भाऊ, युवा स्वाभिमानचे 15 आणि बसपाचे 3 आणि वंचित असे एक 19चा गट करून तुम्ही भाजपला समर्थन देणार अशी चर्चा आहे। बिलकुल, आम्ही सगळे सोबत आहे। पूर्ण बहुमत आमचं झालेलं आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा महापौर बनणार आहे, त्यात काही शंका नाही आहे। आणि आमचं मिशन अमरावती महानगरपालिकेचा विकास, अमरावती महानगरपालिकेमध्ये कुठलंही जास्त राजकारण न करता त्या ठिकाणी जनतेची सेवा कशी होईल, जनतेला न्याय कसा मिळेल, जनतेच्या मूलभूत गरजा कशा होईल। का तुम्ही पाहिलं, मी कुठल्याही एवढ्या मोठ्या सीटा आल्यानंतर कुठे रॅली जास्त काढली नाही, कुठे उद्मास केला नाही, कुठेही प्रकारचं खूप जास्त उत्साहामध्ये हा पूर्ण विजय मी या ठिकाणी अमरावतीच्या जनता जनार्दनला समर्पित केला। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना समर्पित केला, राज्याचे महसूल मंत्री अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे साहेबांना समर्पित केला आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या नवनीत राणा यांना समर्पित केला आणि मायबाप जनतेचे मी आभार व्यक्त केले। तुम्ही भाजपला 19 जणांचा गट स्थापन करून देणार आहे। असं आहे, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, आमचं पूर्ण बहुमत झालेलं आहे आणि अनेक लोक प्रत्यक्ष आमच्या सोबत आहे। मोठा गट या ठिकाणी भारतीय जनता पार्टी युवा स्वाभिमान पार्टीच राहील, या हिशोबाने सगळं झालेलं आहे। त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा महापौर बनणार। प्रफुल्ल पटेल आणि बावनकुळेंची फोनवर चर्चा झालेली आहे। राष्ट्रवादीची आम्हाला सध्या गरज काहीच नाही आहे, राष्ट्रवादी महायुतीमध्ये आहे, त्या संदर्भात त्यांना शुभेच्छा आहे। पण आमचा गट जो आहे तो मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला आता बहुमत मिळालेलं आहे, म्हणून राष्ट्रवादीची मला असं वाटतं आज गरज नाही आहे। तर हे होते आमदार रवी राणा। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।